मी या सम्या मैफिलीत माझा कार्यक्रम बघितला. हा खरोखरच आगळा वेगळा कार्यक्रम आहे की आत्तापर्यंतचे कार्यक्रम म्हणजे कसे वन मॅन स्टँडअप टॉक शो वगैरे असायचे. हा कसा आपल्या जिव्हाळ्याच्या विषयावर हलके फुलके विनोद करत, कधी स्वतःवर कधी समोरच्या चिमटे काढत प्रयोग करतो आणि एकदम रंगतदार झालेला आहे की आपल्या जीवनात ज्या गोष्टी होतात त्या त्याने प्रत्यक्ष अनुभवलेल्या आणि त्याचं बारीक वर्णन केलेलं आहे. प्लस त्याची गायकी हिची उपजतच आहे, त्याच्यामुळे आणखीन रंगत आली. माझ्या त्याच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा आणि असेच त्याच्या पुढे रंगतदार होत ही माझ्या तर शुभेच्छा एक प्रेक्षक म्हणून. युवा पिढीला असं आहे की हल्ली युवा पिढीवर पाश्चात्य संस्कार असतात त्याचा पगडा असतो. आपले जे मध्यमवर्गीय टिपिकल संस्कार वगैरे आहेत त्याच्यातल्या गमती जयंती, काही चिमटे, काही प्रसंग असतात त्याने त्याने हलक्या फुलक्या पद्धतीने सांगितलेत की जे आत्ताच्या पिढीला पण पटतील. आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे की ती पुढच्या पिढीपर्यंत जाईल हलक्या फुल्याच्या. काही एखादी गोष्ट आपण गांभीर्याने सांगितलं त्याचा इफेक्ट होत नाही. म्हणजे ज्या हलक्या फुलक्या पद्धतीने स्वतःवर विनोद करत, समोरच्यावर विनोद करत जे सांगतात आणि तो खुलवतो त्याच्यामुळे ते पटतं, हसायलाही येतं मनापासून, दाद देतो आपण. ते त्याच्या प्रसंगाचा USP आहे. मगाशी बोलले चालेल परत बोलू. नाही, युवा पिढीला खरोखरच त्यांनी जे मार्गदर्शन केलेले आहे खूप सुंदर आहेत आणि त्याचे प्रयोग भरपूर छान होत हेच आमचा आशा. खूप छान वाटलं हा कार्यक्रम बघून. मला असं वाटतं मी पु ल देशपांडेंचा एक टी व्हीवरती बघितलेला बऱ्याच वर्षापूर्वी कार्यक्रम. त्यावेळी मला माहिती नाही की परवडायचा नाही तिकडे जाऊन बघण्यासारखा लाईव्ह शो, पण ब्लॅक अँड व्हाईटमध्ये तो कार्यक्रम बघितलेला. ते उभे राहून बोलायचे पोडियमवरती आणि बाजूला तो तांब्या आणि पेला, ते टिपिकल तिकडे असायचं. आणि तो मी ब्लॅक अँड व्हाईट अजून पण मी बघतो तो प्रोग्राम कधीही. आणि त्याच्यानंतर आज पहिल्यांदा अशी संधी मिळाली की आणि मी आतुरतेने वाट बघतो. इनफॅक्ट मी समीर दादाला मेसेज पण पाठवलेला की मुंबईमध्ये हा शो कधी येतो आहे. त्याचं उत्तर मिळालं नाही, पण एकदा कळलं की हा शो येतो आहे तर इमिजिएटली बुक माय शोमध्ये तिकीट बुक केली. आणि मला वाटतं की ते पैसा वसूल परफॉर्मन्स आहे. अनबिलिव्हेबल. दिस गाय इज ॲब्सोल्युटली अमेझिंग. अरे बापरे, त्यांचं म्हणजे मला वाटतं की त्यांची जे बहुरंगी जे व्यक्तिमत्व आहे, त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने जे सादर केलेले हास्यजत्रामध्ये आणि त्यांचं हे जे रूप आहे, आणि मला असं वाटतं की दैवी देणगी मिळालेला माणूस आहे तो. त्याच्याबद्दल मी काय बोलणार, पण खूप खूप छान आणि खूप खूप शुभेच्छा त्यांना पुढच्या वाटचालीसाठी. धन्यवाद. लहानपणापासून बघत असे म्हणजे पु ल वपू वगैरे आम्ही बघत असे आणि त्यांचा जो स्टँडअप कॉमेडी किंवा ती एकांकिका असायची की एकापाठी प्रयोग जो चालायचा, त्यामुळे आज असं मला वाटतं की पु ल वपू आणि त्यानंतर आज समीरचा बघितल्यासारखा वाटतो. म्हणजे आणि तितका आनंद आणि ते जे स्टँडर्ड आहे किंवा ती जी अपेक्षा असायची आणि त्याच्यातला जो विनोद होता तो कुठेतरी विनोद आज परत निर्माण होतोय समीरच्या निमित्तानं असं मला वाटतं. आणि अप्रतिम कार्यक्रम आहे. त्याच्यातले शब्द, त्याच्यामध्ये त्यांनी त्या छोट्या छोट्या ज्या जागा आहेत आणि पुन्हा एकदा आणि आम्ही सगळेच जण त्याचे बघतो आहोत तर त्याची परत जाणीव करून दिल्यासारखं वाटतं. आणि हा खरंच सुंदर प्रयोग आहे. सगळ्यांनी आवर्जून पहा. आणि मी पुढच्या पिढीला सांगेन की त्यांना हे जे मराठीमध्ये जे चालायचं, जी कुठेतरी काळाआड गेलेली होती आणि ती परत एकापात्री प्रयोग आणि असा इतका सुंदर विनोदी प्रकार जो लोकांना माहीत नाही आहे, काळाआड गेला होता, तो समीरने पुन्हा जागृत केलेला आहे. आणि त्याला लाख लाख शुभेच्छा त्याच्या पुढच्या सगळ्या कार्यक्रमांसाठी आणि असाच तो करत राहावा. खूप सुंदर कार्यक्रम आहे, सगळ्यांनी आवर्जून बघावा. थँक्यू. नमस्कार. ॲक्च्युली आम्ही हास्य जत्रेचे खूप मोठे फॅन्स आहोत. खूप वर्षांपासून ऑफिसमधून घरी आल्यावरती नेहमी हास्य जत्राचा चालू असतं. सो जेव्हा आम्हाला कळालं की मुंबईमध्ये हा पहिला शुभारंभाचा प्रयोग आहे तर आम्ही आज 1 महिन्यापूर्वीच तिकीट बुक करून ठेवलं होतं याचं. आणि समीर दादांबद्दल म्हणायचं झालं तर म्हणजे त्यांच्या विनोदाला तर आम्ही खूपच लहान आहोत टू टॉक अबाउट दॅट, बट त्यांनी इतकं रिलेटेबल आणि फन वेमध्ये हे सगळं सादरीकरण केलं. सो खूप म्हणजे वेगळा प्रयोग म्हणता येईल आणि आमच्यासाठी हो ते खूपच रिलेटेबल आहे म्हणजे. आणि म्हणजे मी तर 1 महिन्याआधी जेव्हा त्यांचे शो सगळीकडे होते ते मुंबईतच होत नव्हता, तर मला असं झालं होतं मुंबईत कधी होते. ज्या दिवशी मला फेसबुकवरून कळालं तर सगळ्यात पहिली मी तिकीट बुक करून ठेवली होती. तर मला यायचंच होतं. आम्ही खूप म्हणजे चेंबूरला राहतो, आम्ही इथेच आलो. मी म्हटलं आम्ही पहिल्यात कधी शो येतोय मुंबईमध्ये, तर आम्हाला बरं वाटलं खूप. आणि त्यांचा शो आता जो मिनी थिएटरमध्ये झाला तो लवकरात लवकर मोठ्या थिएटरमध्ये व्हावा, तर हीच अपेक्षा. बाकी त्यांची कॉमेडी तर एकदमच छान असते, म्हणजे काही बोलायला तोडच नाही त्याबद्दल. थँक्यू.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.